नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ग्रेव्ही मंचुरियन. मी इथे चॉपर घेतला आहे. चॉपरमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, अर्ध गाजर, 1 शिमला मिरची, 1 कांदा, थोडीशी कांद्याची पात, अर्धा कोबी. याला आपण चॉपरमध्ये चॉप करू. इथे आपल्या सर्व भाज्या चॉप झाल्या आहेत. तुम्ही चाकूने कट करायचं असेल तरी त्याने पण करू शकता. चॉपर असेल तर चॉपर यूज करा. हे आपण अर्ध घेऊया आणि अर्ध नंतर यूज करणार आहे. कोथिंबीरीच्या कवळे देठ, 2 चमचे चण्याचं पीठ, अर्धा वाटी मैदा, 1 चमचा शेजवान चटणी, चवीनुसार मीठ. याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे. इथे आपलं सर्व मळून झालेलं आहे. अशा प्रकारे हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे. इथे पेड्याच्या आकाराचे छोटे छोटे मंचुरियन बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी आणखीन एक करून दाखवते तुम्हाला. पेड्याच्याच आकाराचे घ्यायचे आहेत. हे पहा, सेम. इथे सर्व मंचुरियन आपले झाले आहे. मंचुरियन आता तेलामध्ये सोडायचे. मंचुरियनला स्लो गॅसवर तळून घ्यायचं, लाल कलर येईपर्यंत. अशा प्रकारे असा लालसर कलर आला काढून घ्यायचे. आपल्या इथे सर्व मंचुरियन तळून झाले आहे. मी ह्याच कढईमध्ये ग्रेव्ही करणार आहे. जे तेल जास्त होतं ते मी काढून ठेवलं आहे बाजूला. 1 चमचा तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण लसूण आणि आलं कट करून घेतलं आहे, ते घालायचं. हलवून घ्यायचं व्यवस्थित. चॉप केलेल्या भाज्या यामध्ये टाकणार आहे आपण थोड्याशा. याला पण व्यवस्थित हलवून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा सोया सॉस, यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ. यामध्ये उकळी आल्यानंतर मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे, पाण्यात मिक्स करून ती टाकली आहे. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपण जे मंचुरियन बनवले आहेत ते त्यामध्ये टाकायचे. मी इथे हाफ मंचुरियनच टाकले आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला. यामध्ये कोथिंबीरीचे कवळे देठ, थोडीशी कांद्याची पात, कोबी कांदा मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं मंचुरियन तयार झालं आहे.
मंचुरियनला आपण एका बाउलमध्ये काढू. थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम मंचुरियन खायला मिळालं तर मजाच वेगळी, हो की नाही. थोडासा कोबी कांदा, कांद्याची पात थोडीशी चायनीज शेव टाकली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.